गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ओरल अँटी डायबेटिक ड्रग बघणार आहोत. तर ह्या अँटी डायबेटिक ड्रगचं नेमकं काम बरं काय? तर हे ड्रग आपण आपल्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण त्याची मदत घेतो. तर ते 4 प्रकारे वर्क करतात. तर त्याच्यामधले पहिला जो प्रकार आहे तर तो आहे इन्सुलिन इन्सुलिन सिक्रेटिंजियस. ते नाही का इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यात मदत करतात. तर त्याच्यामधलं पहिलं जो कॅटेगरी आहे ती सल्फोनिल युरिया. सल्फोनिल युरियाचे एक्झाम्पल आहे ग्लिपिझाईड, ग्लिमिपिराईड, ग्लिक्लाझाईड, ग्लायब्युराईड्स. सेकंड जी कॅटेगरी आहे ती मेग्लिटिनाईड. मेग्लिटिनाईडमध्ये 2 एक्झाम्पल आहे, रिपाग्लिनाइड्स, नॅटिग्लिनाइड्स. आपण बरं हे लक्षात मेग्लिटिनाईड लक्षात ठेवण्यासाठी आपण असं म्हणू शकतो, मोगली रोज नाचतो. तर त्याच्यामध्ये मोगलीमध्ये मेग्लिटिनाईड नाचतो नॅटिग्लिनाईड आणि रोजमध्ये रिपाग्लिनाइड्स. थर्ड कॅटेगरी आहे डायपेप्टिडिल पेप्टिडेज 4 इनिबिटर. तर त्याचे एक्झाम्पल आहे सीटाग्लिप्टिन, सेक्झाग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन आणि विल्डाग्लिप्टिन्स. नंतर सेकंड जी कॅटेगरी आहे ती त्याच्यामध्ये इन्सुलिन सेन्सिटायझर. इन्सुलिन सेन्सिटायझरमध्ये बायग्युनाईड AMPase ॲक्टिवेटर आहे. त्याचं एक्झाम्पल आहे मेटफॉर्मिन्स. त्याच्यामध्ये सेकंड कॅटेगरी आहे ती थायाझोलिडिन डायॉन. थायाझोलिडिन डायॉनमध्ये PPAR अगोनिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये पायोग्लिटाझोन, रॉसिग्लिटाझोन. तर ते आपण थायाझोलिडिन डायॉन लक्षात ठेवण्यासाठी आपण नाही का लक्षात ठेवू शकतो, रोज पिओ थोडा थोडा म्हणजे थायाझोलिडिन डायॉन आणि त्याचे एक्झाम्पल आहे पायोग्लिटाझोन आणि रॉसिग्लिटाझोन्स. ओके. थर्ड कॅटेगरी येते तर ती डिक्रीज द इंटेस्टायनल ॲब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज. त्याच्यामध्ये अल्फा ग्लायकोसाइडेज इनिबिटर, जे नाही का ग्लुकोजचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी इनिबिट करतात. तर त्याचे एक्झाम्पल आहे ॲगारबोज, वॉग्लिबोज, मेग्लिटिलॉल. आणि 4 कॅटेगरी येते इज अ एक्सक्रीशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम युरिन. आपण नाही का ग्लुकोजचं युरिनमधून एक्सक्रीशन करतो, त्यामुळे शरीरातील आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण हे कमी होतं. तर त्याचे एक्झाम्पल आहे डापाग्लिफ्लॉझिन्स, इम्पाग्लिफ्लॉझिन आणि कॅनाग्लिफ्लॉझिन्स. यानंतर आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पाहणार आहोत. जे सल्फोनिल युरिया कॅटेगरीचे ड्रग आहे ग्लिपिझाईड, ग्लिमिपिराईड, ग्लिक्लाझाईड, ग्लॅब्युराईड्स, ते पोटॅशियम एटीपेज चॅनल ब्लॉकर्स आहेत. तर त्याच्यामुळे नाही का हायपोग्लायसिमिया होतो आणि कोलेस्टॅटिक जॉन्डिस हे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आहे. सेकंड कॅटेगरी आहे ती इज मेग्लिटिनाईड. मेग्लिटिनाईड हे पण पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. तर त्याचा जो ॲडव्हर्स इफेक्ट येतो तो हायपोग्लायसिमिया. थर्ड कॅटेगरी येते डायपेप्टिडिल पेप्टिडेज 4 इनिबिटर. हे ग्लुकोजचं प्रमाण हे कमी करतात आणि नाही का लॉस ऑफ ॲपिटाईट होतो याच्यामध्ये. तर याचे ॲडव्हर्स इफेक्ट हेडॅक, ॲलर्जी आणि इन्क्रीज द इन्सिडन्स ऑफ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स. फोर्थ येतं बायग्युनाइड्स. बायग्युनाइड्स हे इन्सुलिन सेन्सिटायझर आहे. तर त्याचं एक्झाम्पल आहे मेटफॉर्मिन्स. हे हिपॅटिक ग्लायकोजेनेसिस डिक्रीज करतं आणि स्टिम्युलेट करतं ग्लायकोसिस इन द टिश्यू. त्याचे साईड इफेक्ट आहे डायरिया आणि मेटॉलिक टेस्ट. नंतर आहे थायाझोलिडिन डायॉन. थायाझोलिडिन डायॉनचे एक्झाम्पल आहे पायोग्लिटाझोन अँड रॉसिग्लिटाझोन. हे रिस्पॉन्सिबल आहे डिक्रीज द हिपॅटिक ग्लायकोजेनेसिस अँड इन्क्रीज द इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. याचे जे ॲडव्हर्स इफेक्ट आहे ते वेट गेन होऊ शकतो, ओडिमा होऊ शकतो, मे बी द प्रेसिपिटेशन्स ऑफ CCF अँड रिस्क ऑफ हिपॅटोटॉक्झिसिटी. नंतर जे अल्फा ग्लायकोसाइडेज इनिबिटर ॲगारबोज, वॉग्लिबोज, मॅग्लिटॉल, जे नाही का अल्फा ग्लायकोसाइडेज इनिबिटर आहे, हे कशासाठी हे काय करतात, डिक्रीज करतात द ॲब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज आणि डिक्रीज द हायड्रॉलिसिस ऑफ डायसॅक्राइड्स. याच्यामध्ये ॲडव्हर्स इफेक्ट मे बी द फ्लॅट्युलन्स होऊ शकतो, डायरिया आणि ॲबनॉर्मल डिस्टेन्शन होऊ शकतो. आणि 4 जे ते अमायलिन ॲनोलॉग्स, प्रॅम्बलिनटाइड्स, ते डिक्रीज करतात द ग्लुकोज रिलीज अँड डिक्रीज द गॅस्ट्रिक एम्प्टिंग अँड ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू डिक्रीज द ॲपेटाईट. याच्यामध्ये ॲडव्हर्स इफेक्ट नॉझिया, वॉमिटिंग अँड ॲनोरेक्झिया. CGL2 सोडियम ग्लुकोज को ट्रान्सफर 2 इनिबिटर जे आहे तर त्याचं डापाग्लिफ्लॉझिन आहे आणि कॅनाग्लिफ्लॉझिन्स आणि एम्पाग्लिफ्लॉझिन्स. तर ते का डिक्रीज करतात इनिबिट करतात द सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट 2 इन द किडनी आणि त्याच्यामुळं नाही का ग्लुकोजचं एक्सक्रीशन इन्क्रीज होतं. त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट मे बी इन्क्रीज द युरिनरी फ्रिक्वेन्सी आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स इन्क्रीज होऊ शकतं, कारण ग्लुकोजचं युरिनमधलं प्रमाण वाढतं आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स हे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आहे. थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला त्यासाठी नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.